अरे मी मुद्दाम नाही रे जगत बसले, झोपच येईना, मग काय करू? पण गोळ्या आहेत ना, तर त्या सुद्धा घेतल्या नाहीस? त्या गोळ्यांचं सुद्धा मला ना आता कंटाळा आलाय. एक दिवस या गोळ्यांनीच मरून जाईन मी. आई असं काय बोलतेस ग उगाच? स्पष्ट विचारते, नातवाचं काय झालं माझ्या? मान्या, या गोष्टीसाठी वेळ नाही मिळणार, वेळ काढावा लागणार आहे. परिस्थिती हाताबाहेर जायच्या आत निपटायला हवं सगळं. तुला तर 2-2 आघाड्यांवरती लढायचंय मान्या. गुड वर्क यादव, इम्प्रेसिव्ह वर्क यादव. छान झालंय काम. थँक्यू मॅडम. पण आता आपल्याला खूप आयडियल काम करायला हवं. म्हणजे कोणी अशा पद्धतीचा प्रोजेक्ट करायचा विचार केला तरी त्यासाठी आपलं प्रोजेक्ट बेंचमार्क असला पाहिजे. हो मॅडम, नक्की तसंच होईल. मॅडम, तुमचं प्लॅनिंगच इतकं परफेक्ट आहे की हा प्रोजेक्ट म्हणजे द बेंचमार्कच व्हायला पाहिजे. बरं, नाव काय द्यायचं ठरवतं? द्यायला हवं ना आता नाव. मॅडम, इफ यू डोंट माइंड, मी सुचवू? म्हणजे काम करता करता आलं होतं लक्षात म्हणून. बोला. मला वाटतं की आश्रय. आश्रय कसं राहील? आश्रय. मॅडम, म्हणजे माझ्याही मनात एक नाव आलं होतं, आकाशघर. आकाशघर छान नाव आहे ना. थँक्यू. आकाशघर. इफ यू डोंट माइंड, मी एक सुचवू का? प्लीज बोला ना. माऊली. माऊली कसं वाटतंय? माऊली. वाव, मस्त आहे. आईची माया, आईचं प्रेम, वात्सल्य, तिची शिस्त, हे सगळं देतोय आपण त्यांना. आणि याच्याबरोबर जपली जाणारी माणुसकी सुद्धा. माऊली. कसं वाटतंय? ग्रेट मॅडम. म्हणजे सगळ्यांना आपण आईच्या मायेच्या पंखाखाली घेतलंय असं होईल. माऊली, मायेची सावली. बर, नाव आवडलंय खरं, पण आपल्या न्यूमरोलॉजिस्टला विचारून त्यातलं डिटेलिंग चेक करून घ्या. त्यांना ओके असेल तर मी नोट तयार करते. आणि हां, हे बघा, काही जुजबी करेक्शन्स आहेत, ती रिवाईज व्हायला पाहिजेत. त्या पद्धतीने हे बघा, हे एरियाज मी मार्क केलेत. सर, पुन्हा तुम्ही काम करा, पुन्हा करून घे. हे काय ना, भरूचा यांच्याशी कॉन्टॅक्ट झाला का काय? हो मॅडम, मी त्यांना फोन केला होता, पण ते सध्या अब्रॉडला आहेत. नेक्स्ट वीकला येणार आहेत. मॅडम, मनसुखानींना मी बोललो, ते म्हटले तोपर्यंत मी मदत करतो. मॅडम, मनसुखानी म्हणजे नेक्स्ट टू भरूचान. ओके, माझ्या अंदाजाने 2-3 महिन्यात सगळं गिअरअप व्हायला पाहिजे. वेल मॅडम, जर का तुमच्या आपल्या कामाचा स्पीड असाच राहिला तर आपण महिन्याभरात सुद्धा काम चालू करू शकतो. नाही नाही, एवढी घाई नको. अति घाई तेव्हा जसा तुमचा माझ्यावर पूर्ण विश्वास आहे, तसाच माझाही तुमच्यावर पूर्ण विश्वास आहे. हो मॅडम, थँक्यू. वेल यादव, प्रोजेक्ट स्टाफचं काय? नाही, आता इंटरव्ह्यू घ्यायला सुरुवात केली पाहिजे.
कारण त्याचे डिटेल्स माझ्यापर्यंत तुम्ही पोहोचवलेलं नाही आहे. मॅडम 2-3 दिवसात मी तुम्हाला पूर्ण स्टाफचं पॅटर्न देतो. ओके. त्याच्यावरती पुन्हा विचार करा. थँक्यू मॅडम. हाय गौरी, हाय मिताली. कशी आहेस? मी मजेत. तू कशी आहेस? तुझ्यासारखीच मजेत. कशी काय आठवण आली? मला तुझी नेहमीच आठवण येते. कारण आता मी जे काही आहे ना, म्हटलं ना मजेत, ते सगळं तुझ्याशी बोलल्यामुळे. मनोहरला सुद्धा मी म्हटलंय आय ओ यू अ लॉट. गौरी, मिताली, अगं तू अगदीच लाजवतेस मला. अगं लाजवते वगैरे काय. बरं मला सांग, आज काय करतेस? काय करतेस म्हणजे? काय करतेस म्हणजे काय नाही, तुला वेळ असेल तर भेटूया, कॉफी पिऊया मस्तपैकी. अगं मला वेळ नसायला काय झालंय? ऑफिस आणि घर दोनच तर काम आहे. हा, घरीच आहे ना मग सरळ. घरी नाही ग, नको. का? अगं तुझे सर नाही आहेत घरी, डोंट वरी, बिंदास ये. अगं पण घरी नको ना. हे बघ, तू का आलीस, कशासाठी आलीस, काय काम होतं, असे प्रश्न मला कोणी विचारत नाही. तेव्हा तू ये घरी. का मी येऊ तुला गाडी घेऊन पिकअप करायला? नाही नाही नको. मी येईन, टॅक्सीने येईन मी. गुड. तुझी वाट बघते मी. मावशींना तसं जेवण करायला सांगते ना, तर माझं जेवण वाया जाईल. ओके. ओके, चलो बाय. आय विल सी यू इन द इव्हनिंग. ओके, बाय. हॅलो, हे मंगळवार नसतो ना? ठेवला. मुलखाची घाई असते हिला. हा मावशी. हां, ऐका ना, रात्री जरा जास्तीचं जेवण करायचंय. मोदक करा जरा. हां, बरं. हो हो हो, मी उद्याची भाजी आणते. चला. फार बनवलेली असते ही सुपारी घरी, पोटाला त्रास होऊ नये म्हणून. बरं वाटलं तुम्ही आलात, जेवलात. मलाही. अगं सतीश गेल्यापासूनच मी असं कुणाकडे जाणं बंद केलं. अगदी माझ्या नातेवाईकांकडे सुद्धा. आणि कधी चुकून गेलेच तर त्याच नजरा, तेच प्रश्न. कंटाळा आला मला या सगळ्यात. खूप त्रास सहन करावा लागला असेल ना तुला? खूप. अगं सक्की समजली जाणारी माणसं सुद्धा अशी वागतात, ह्याचा धक्का बसला होता मला. आणि त्यामुळे काय झालं माहितीये मिताली, मी सगळ्यांकडेच संशयाच्या नजरेने बघत राहील. हा कसा असेल, तो काय करेल, म्हणजे मी हा माणूस चांगला असेल अशी अपेक्षाच कधी ठेवली नाही. त्यामुळे कोणी काही केलं म्हटलं तर त्या गोष्टीचं दुःखच नसायचं. अरे हेच तर अपेक्षित ठेवलं होतं ना. झालं. आणि मग त्यातून निघालाच तो माणूस चांगला. हे आणखी एक धक्का माझ्यासाठी. मिताली, यू नो व्हॉट, राजाध्यक्ष सर इज वन ऑफ दोज जेम. रिअली? येस, रिअली. आय स्वेअर, खरंच. कदाचित त्यामुळेच असेल की काय,
तुझ्याकडे बघण्याचा दृष्टिकोन हा चांगलाच राहिलाय. मग ते चांगलंच झालं ना आपल्यासाठी, माझ्यासाठी. मिताली, असीमला एकटा घेऊन फिरताना मला काय काय बघावं लागलं हे तुला सांगूनही विश्वास बसणार नाही. आणि तशी कसलीच झळ मला बसू द्यायची नव्हती त्याला. ही सगळी धडपड त्याच्यासाठीच, पण नाही, ते शक्य झालं नाही. ती सगळी स्वप्नच बनून राहिली. सतीश असताना खूप काही ठरवलं होतं, पण नाही, काहीच शक्य झालं नाही. आणि असीम सुद्धा. नो, I'm okay. I'm fine. इट्स ओके गौरी, इट्स ओके. बरं वाटलं ना तुला? दॅट इज मोर इम्पॉर्टंट. आणि आपण दोघींनी एकमेकींची दुःख, त्रास एकमेकींबरोबर शेअर केलेत ऑलरेडी. मला सुद्धा वाटलं नव्हतं पहिल्या भेटीत जेव्हा मी तुला भेटायला आले तेव्हा मी इतकी मोकळी होईन. मला तुझ्याशी बोलून इतकं बरं वाटेल, माझं डोकं इतकं शांत होईल. मला खरंच वाटलं नव्हतं. खूप बरं वाटलं. काही ऋणानुबंध कळत नकळत जोडले जातात का, कसे, आपल्याला कळतच नाही. खरं आहे ना? आणि म्हणूनच मी हा सगळा घाट घातला होता, तुला इथे जेवायला बोलवलं होतं तुझे आभार मानण्यासाठी. कसले आभार? हं? आणि त्यात काय आभार कसले मांडायचे? तुला म्हटलं ना, मी दुपारी जी काही मोकळी झाली आहे ती फक्त तुझ्यामुळे. डोकं ताळ्यावर ठेवून वागू शकते, बोलू शकते, हायपर होत नाही, ती फक्त तुझ्याशी बोलल्यामुळे. थँक्यू सो मच. अगं नाही मिताली, मी खरंच काही केलेलं नाही. मुळात हे असं कणखरपणे उभं राहण्यासाठी आपल्यातच बळ असायला लागतं. आणि हे बळ आतून येत. ते बळ असं कुणी जबरदस्तीने नाही देऊ शकत. असेलही, पण ते जाणवून देणारं कुणीतरी लागतंच ना. आणि समवयस्क असलं तर ते पटकन बाहेर येतं. म्हणून थँक्स. खरंच मिताली, अगं तू याआधी का नाही भेटलीस मला? हा, माझ्या आयुष्यातले एकटेपणाचे क्षण हे आनंदाने आधीही गेले असते. खरंच तुलाही थँक्स. यू वेलकम. अगं मला आता उशीर झाला, घरी निघाला. ठीक आहे, बाय द वे जेवण खूप छान होतं. हो, मी काही नाही केलं त्यातलं, फक्त पापड तळले होते बस. बाकी सगळे आमच्या येसूबाईंची कृपा. येसूबाई? अगं कामाला येतात आमच्याकडे मावशी येसूबाई, खूप सुंदर जेवण करतात त्या. छान. मग त्यांना म्हणावं स्वयंपाक खूप छान झाला होता. सांगेन ना. आणि तू माझ्याकडे सुद्धा जेवायला यायचं. आता मला तुझ्या त्या येसूबाई सारखं चांगलं जेवण बनवता नाही येणार, पण प्रयत्न करेन. दे ग, तू देशील ते गोड मानून खाईन मी. ठीक हो? हो चल, बाय. बाय. भेटूच. हो. आणि मेसेज कर हं, घरी पोचल्यावर.
फाईल काय फाईल मध्ये? ज्याच्याबद्दल इतके दिवस आपण बोलतोय त्याच्याबद्दलची सगळी माहिती. म्हणजे तू ऑलरेडी चौकशी करायला सुरुवात केलीस? बाय ऑल मीन्स अरे ऑलरेडी आपल्याला खूप उशीर झालाय आणि हे मी तुझ्याशी आणि मितालीशी वारंवार बोललोय. अरे हे बघ मला, परिस्थिती हाताबाहेर जायच्या आत निर्णय घ्यायला हवा असं मला वाटतं. म्हणतोयस ते बरोबर आहे रे, पण आई... अरे आईला काय आणि कसं सांगायचं हे कधी ठरवणार आहेस तू? किती दिवस झाले या गोष्टीला? मी बोलू का आईशी? नाही नाही नको. नाही तर ही गोष्ट मी तुला सांगितली म्हणून अजून वैतागायची माझ्यावर. मग तू काय आणि कसं करणार आहेस हे सगळं? ही विद्याताई, हा? आय मीन विद्या मावशी बोलतोय म्हणाली आईशी. मलाही भेटायचंच आहे तिला. ते अरे मग जा ना यार लवकर. हे बघ मी आता घाई करतोय कारण आई पुढे कसं वागणार आहे ना ते दिसतंय मला. तुझ्या लक्षात येत आहे का सगळं? ते पप्पा आणि नातू वगैरे हा सगळं त्याचाच भाग आहे मन्या. हे बघ मन्या, मी मला जितकं जमलं तेवढं केलं. आता सगळं तुलाच सांभाळावं लागणार आहे. बाकी माझी आणि वेदूची कधीही मदत लागली बिंदास सांग, तुला माहिती आम्ही आहोत. मनोहर, तू बोललास खरं. आपण जे काही बोललो ना त्याच्यावर मी थोडासा विचार केला. आईंना नाही आवडणार हे बाळ दत्तक घेणं वगैरे, आणि त्यांना नाही आवडलं तर तुला नाही आवडणार, तुला नाही आवडलं तर मला वाईट वाटेल, आणि मला वाईट वाटलं की पुन्हा तुला त्याचा त्रास होईल. सो जाऊ दे. हिला पटेल की न पटेल हा प्रश्न होता तोपर्यंत ठीक होत. पण आता आई म्हणते की पप्पा तिच्या स्वप्नात आले होते आणि तिला म्हणाले की तुझ्याच घरी नातू म्हणून जन्माला येणार. सगळंच कठीण होऊन बसलं ना आता परत. कठीण काय? आणि बोललो मी विद्याताईंशी बोललोय, पण म्हणाली आहे प्रयत्न करते मी. बघू, तेवढंच आहे आता आपल्या हात. ते नाही, पण तू अजून एक गोष्ट आपल्या हातात आहे. म्हणजे वेदिका तुला म्हणाली होती ना एकदा क्लिनिक मध्ये भेटायला ये. तुला अजूनही वाटतंय अशा काही शक्यता पुन्हा माझ्या शरीरात निर्माण होतील, आपल्याला बाळ होईल? तूही आई सारखाच विचार करतोयस का? असं काही नाही. जे काही सत्य आहे ते तर आपण स्वीकारलेलंच आहे. आता फक्त वेदिका म्हणाली आहे की काही पॉसिबिलिटीज असू शकतात का, तर त्या पॉसिबिलिटीज म्हणजे काय हे ती माझ्याशी अमेयाशी काही बोललेली नाही किंवा तुलाही काही माहित नाही ना. म्हणून आय जस्ट सजेस्टेड की तू मी जाईन वेदिकाकडे, भेटेन तिला. तू प्लीज, मला असं नव्हतं म्हणायचं. तू उगाच दडपणाखाली तिला भेटायला जा असं नाही. दडपण नाही रे. मी खरंच जाईन वेदिकाला भेटायला, आणि जर काही शक्यता निर्माण झाल्या तर त्या मलाही हव्याच आहेत, नाही का? विद्या मावशी सुद्धा ग्रेट आहे. घरी जाऊन पोचली आईकडे. अरे पण तुमचा दुपारी फोन झाला होता ना?
बघ ना, मला वाटतं मी तू विद्या मावशी अमेय वेदिका ही अशी माणसं आपल्या सोबत आहेत ना, म्हणूनच आपण अशा परिस्थितीत सुद्धा धीराने उभे आहोत. फक्त ते नाही, तू आणि मी एकमेकांबरोबर आहोत ना, म्हणून आपण स्ट्रॉंगली विचार करू शकतो, फेस करू शकतोय सगळ्या गोष्टी. कोणत्याही मुलाला आपण दत्तक घेऊन आपण पुण्यच मिळवणार आहोत. तो दत्तक मुलगा किंवा मुलगी, त्याला एक घर मिळेल, त्याला आईबाप मिळतील, त्याचं हक्काचं नाव मिळेल. या सगळ्या गोष्टी किती समाधान देणाऱ्या आहेत ग. आणि हे सगळं समाधान तुम्हाला पुण्यच मिळवून देतं ना.